इंदापूरमध्ये तुतारी कामाची काय हे फसवायला आलाय माणसं इथं. कोण वाटतं कोण निवडून येईल? 10,000 कोण येईल? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? कोण निवडून येईल? सध्या सुप्रियाताई सुळेंची तुतारीची हवा वाटते. काय इंदापूरमध्ये सध्या वातावरण? आता इंदापूर सध्या बागेत काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? ते सांगते ते आता सांगणार बोरा. राजकारणाची पंढरी ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे इंदापूर. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये सध्या मी आलेली आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. ती म्हणजे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये. बारामतीकर कुणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी हर्षवर्धन पाटलांचा बालेकिल्ला अर्थात इंदापूरमध्ये सध्या काय वातावरण आहे, इंदापूरचे नागरिक नक्की काय म्हणतायत, चला तर पाहूया. काम कसं आहे भरपूर मतदान वाटतंय कोण निवडून येईल यावेळी? सुप्रियाताई. का असं वाटतंय सुप्रियाताई? त्यांचं काम चांगलं आहे. काय काम केलंय त्यांनी? केलंय की जनतेसाठी, गरिबासाठी, गोरगरिबांसाठी केलंय, जनतेसाठी केलंय. त्यांचं काम चांगलं आहे. त्याच येणार चांगल्या मताने. ती काय सांगू शकत नाही पण काहीच येणार चांगल्या मताने. इंदापूरमध्ये तुतारी कामाची काय हे फसवायला आलाय माणसं इथं. काय काम आहे? काय फसवा फसवी वाटते? कशाचे फसवे? 15 लाख देतो म्हणला, खात्यात सोडतो म्हणला, कांद्याला बाजार नाही, उसाला बाजार नाही, माणसं फसवाय आले ती इथं. याक नाही पण मी बी आता सोबत उठून आलोय. का पण फसवाय आली त्यांना? तुतारी द्यायची आम्हाला. तुतारी एक नंबर तुतारी काय बोला घ्या. तुतारी द्यायचं आम्हाला, बाकी काय विषय घ्या. आता काय आजचा काही इतकं नाही ना, आजच्या कानावर काय असं आमचं शेवटी. हा, पण सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? नाही सांगता येणार. नाही सांगता येणार. पण महायुतीचा उमेदवार कोण आहे? अजून पुढे जाहीरच झालंय ना माहिती झालंय की काय पवार मध्ये सुनेत्रा पवार जाहीर पण झाल्या. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांविरोधात त्या दोघी निवडणुकीच्या मैदानात आहे. सुनेत्रा पवार काय येतील? सुनेत्रा पवार का? कारण पंतप्रधानाचं काम चालू आहे. त्या महायुती पंतप्रधानाचं परत मोदी साहेबच पंतप्रधान होणार आहे. त्यामुळे इकडलंही वातावरण पॉवरफुल आहे दोन्ही पवारांचं. बरं, काय शेवटी जनता जनार्दन आहे. काय लोकांचं अंदाज घेऊ शकत नाही. आता कुठं रणधुमाळी चालू झाली, थोड्या दिवसात कळले. आणि निवडणुकीला अवकाश आहे. 7 तारखेला मतदार आहे. आज फडणवीस आले तुमच्याकडे, साहेब आले, फडणवीस साहेब आले, गर्दी भरपूर आहे. शेवटी लोक ऐकण्यासाठी येतात. पण तुम्हाला काय वाटतंय, सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? आपण नाही सांगू शकत. नाही. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या आता ही निवडणूक होणार आहे. कोण वाटतं कोण निवडून येईल? 10,000 कोणी येणार. आपण कोण येईल असं वाटतंय? काय हवं आहे सध्या? त्याची शक्यता वाटते. का? कशामुळे? काहीतरी गावोगाव त्यांचा दौरा असतो. सुनेत्रा पवारचा सहवास नाहीच ना. आजच आम्ही बघतोय. अजून बघितलं नाही. सुप्रिया सुळे यायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? यायला पाहिजे. मग येणारच आहे. त्यांची गावोगाव पहिले दौरा होत्यात खेडोपाडी त्यांचं. बरं बरं बरं. सुप्रिया सुळेंनी काय कामं केली आहे तुमच्या इंदापुरात? काय केली नाही ती सांगू शकत नाही. की गावगाव काम रस्ते केलं, इंदापूर नगरपालिकेचं रोड केलं. कोण येईल? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? कोण निवडून येईल? हर्षवर्धन पाटील ते नाही उभे आहो निवडणुकीला. अजित पवारांची बायको सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे, कोण निवडून येईल? सुप्रिया सुळेच येणार. काय येणार असं वाटतंय? पहिल्यापासून संबंध आहे.
कामं केलीत का त्यांनी पण? काय काय कामं केली आहेत? सध्या सुप्रियाताई सुळेंची तुतारीची हवा वाटते मला. बरं, का सुप्रिया? कमी की इथं सभेला हा, आणि मला असं वाटतं सुप्रियाताई सुळे निवडून येईल. पण का वाटतंय निवडून येतील त्या? त्यांनी विकास केलेला आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा आणि पवार साहेबांची शेवटची निवडणूक पाहत आहे. बर, त्यांना आता त्यांच्या डोळ्यात एकटायला एकदा निवडून आणलं पाहिजे. बर बर. म्हणून सुप्रियाताई सुळे यांना निवडून द्यायचं. काय वातावरण आहे इंदापूरमध्ये? वातावरण आहे पण ज्यावेळी सर हर्षवर्धन पटेल काय सांगतील त्यांचं आहे. बरं, पण हर्षवर्धन पाटलांनाच मागचे 2 टर्म हर्षवर्धन पाटील पडले. मग तरी आता ते सांगतील ते करावं लागलं. बर, पण काय वाटतंय तुम्हाला, सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? नाही हर्षवर्धन पटेल आम्ही हर्षवर्धन पटलं पाहिजे. काय वाटतंय कोण निवडून येईल यावेळी? हा, कोण? अहो, पण हर्षवर्धन पाटील नाहीये निवडणुकीला उभे. सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची बायको नाही देणार. मग अजित पवारांची बायको आहे सुनेत्रा पवार. सगळं आहे हा, पण किती दिवस झाले त्यांना. बर, हा, पण आता त्यांच्याच दोघींमध्ये निवडणूक होणार आहे, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे. मग सुप्रिया सुळे नाही येणार. बर, का? पण काय कारण याचं? कारण आहे काय पण? हर्षभाऊ असला तर काय इंदापूरमध्ये सध्या वातावरण? आता इंदापूर सध्या भाजपला भाजपशिवाय आता काहीच नाही. बर, कोण आहे भाजपचा उमेदवार? भाजपचा उमेदवार कोण आहे? हर्षवर्धन पाटील. हा, हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील नाहीये, लोकसभेची निवडणूक आहे आता. आहे हा, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या दोघींमध्ये लढत आहे. कोण वाटतं, सुप्रियाताई की सुनेत्रा पवार? हा, सुनीताताई पवार. सुनेत्राताई पवार. हा. बरं, का? बरं वाटतं विकास होईल. काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? ठीक आहे, सांगते ते आता सांगणार बोर कधी सांगते 4 दिवसांनी. कोण आहे निवडणुकीच्या रिंगणात? माहितीये का कोण उमेदवार आहे? पवार दोन्ही बी पवारच आहे ते आता. कोणते? सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार. कोण निवडून येईल वाटतंय? आता कोण येतं आता बघू आता. तरी पण इंदापूरमध्ये आज ज्या दिवशी कांडी फिरलेली आहे हा. याच्या पाठीमाग सगळी जी मतदारांची लोक होती त्यांच्यामध्ये मनामध्ये थोडीशी वेगळी भावना होती. पण आज नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी जी या इंदापूर तालुक्यामध्ये केलेलं 20 वर्षाचं काम, त्याच्या अगोदर कैलास शंकरराव पाटील साहेबांनी केलेलं, भाऊंनी केलेलं काम, हे काम पाहता आज सर्व जनसमुदायाचा आज पाहता तुम्ही जवळपास 30-35 हजार कार्यकर्ते आले. हे सर्व हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं काम आणि याची पोचपावती म्हणून हे सर्व तालुके, हे सर्व कार्यकर्ते हे इंदापूर तालुक्यातले असून हे कुठलेही बाहेरून आलेले कार्यकर्ते नाहीत.